तर काय म्हणता लेकरं, मालकाच्या घरचं काम झाल्यावर मालक म्हणे, बाबू म्हणे तू सारखा जाय म्हणे घरी म्हणे, रस्त्याने काही दिसू नको म्हणे मला. तर मग मी ना माझ्या भावाला फोन लावला. माझ्या भावाने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. म्हटलं बाबा याची कामं झाले दोघांचे, हे काय आता माझा फोन उचलतील. मग लेकरं मालक आणि मोठा भाऊ दोघांचे ते दोघं कामं करत बसतील, आपण त्या दोघात पडतो. लहान मले होती मा पोराच्या बड्डेची गडबड, मा बायकोचा फोन आलता मले. मा बायको म्हणे घरी या म्हणे, मला अकोट पहिला था म्हणे. मग लेकरं हो, बायकोचा फोन येईन नाही ना, नवरा गडबडमध्ये घरी जाईन नाही असं तर होऊ शकत नाही. तर मग बायकोचा फोन आला आणि मी 320च्या स्पीडनं घरी गेलो. बायकोला सारखं बसवलं मी गाडीवर आणि बायकोला घेऊन गेलो मी पवननगरीच्या रस्त्यानं अकोट पहिला जाता जाता बायकोनं केलं माझ्यासंग जरसं बळबळ, का म्हणे आपल्या पोराचा पहिला बड्डे आहे म्हणे, तुम्हाला जरसं काही टेन्शन येते का नाही. म्हटलं टेन्शन घ्यायचं काय याच्यात, म्हटलं काम आहे, तू काय हंबडी आहेस का म्हटलं, जरा शिक, पैसा असला की सगळ्या गोष्टी होतात म्हटलं, तू मुकाड्यान बस गाडीवर बस. मग दोन शब्द एवढे बोलून मग बायकोला जरासं एनर्जी फील चांगली वाटली. बायको म्हणे बरं झालं म्हणे तुम्ही आता म्हणे, मला जास्त काही टेन्शन नाही. मग बायकोला म्हटलं ह्या ऑटो तू ऐकतं का आपला ऐकतं. मग बायको म्हणे का लोकांच्या ऑटोले आपलं माणसं तो लोक मारतील नव्हतं. मग भाषीले मी घ्यायला आलो. मग लेकरं हे मायचं काम, माई ह्या लेकराला वागवायचं काम करते. मग आईले जरासं भेटलो, मग मग भाषीले घेऊन सारखं मग बायकोच्या घरी गेलो. मग बायकोच्या घरी मग भाषीले ठेवलं. तर लेकरं आपला आजचा व्लॉग तुम्हाला चांगला वाटत असेल तर नक्की आपल्या व्लॉगला तुम्ही लाईक करा आणि यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा आणि असंच तुमच्या भावावर तुम्ही प्रेम राहा.